नमस्कार मित्रांनो, आज आपण भूमितीमध्ये धडा दुसरा पाहतोय पायथागोरस। आता पायथागोरस या टॉपिक मध्ये काय शिकणार आहे? पायथागोरस या टॉपिक मध्ये आपण पायथागोरस प्रमेय बरोबर आहे, पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये टाकलेले लंब त्याच्यापासून होणारे दोन त्रिकोण ते एकमेकाला समरूप असतात व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात ह्याचा अभ्यास करणार आहे। आता इयत्ता 9वी मध्ये थोडा आपण काय शिकलो होतो, थोडंसं आपण रिव्हिजन करूया। कारण आता पायथागोरस या प्रमेयामध्ये आपण 30 60 90 चा प्रमेय इयत्ता 9वीत शिकलो होतो, तो यूज करणार आहे। 45 45 90 चा प्रमेय 9वी मध्ये शिकलो होतो, तो देखील आपला यूज करायचा आहे। मी काय करतोय, जास्त वेळ न लावता आता लगेच तुम्हाला 30 60 90 चा प्रमेय कसा होता, 45 45 90 चा प्रमेय कसा होता त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतोय आणि धडा दुसरा शिकवायला सुरू करतोय। चला आता हा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कुठला असतो? काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या समोरची बाजू जी काय असते, कर्ण असते। म्हणजे हा काय हायपोतेनियस आहे, हा कर्ण आहे। मग पायथागोरस प्रमेय किंवा पायथागोरस सूत्र काय सांगतं? पायथागोरस सूत्र आपल्याला सांगतं कर्णाचा वर्ग हा पुन्हा एवढा असतो, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। इंग्लिश मध्ये तेच हायपोतेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर। आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जर लंब टाकला, हा लंब टाकल्यानंतर दोन त्रिकोण होतात। हा एक त्रिकोण हे दोन त्रिकोण होतात आणि अजून एक मोठा त्रिकोण, हा मोठा त्रिकोण। हे तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात। पहिला गुणधर्म काय सांगितलं पहा, काटकोन त्रिकोणातून म्हणजे काटकोनातून टाकलेला लंब, कुठं लंब टाकला? कर्णावर लंब टाकल्यानंतर जे त्रिकोण होतात 1 2 आणि हा मूळ त्रिकोण, ते तिन्ही कसे असतात? समरूप असतात। ह्याला आपण नाव देऊया ए बी सी आणि ह्याला एम नाव देऊया। आता पहा त्रिकोण एबीसी, हा त्रिकोण एबीसी हा कुणाशी समरूप आहे? या त्रिकोणाशी एएमबीशी। तसंच हा त्रिकोण कुणाशी समरूप आहे? बीएमसीसी, त्रिकोण बीएमसी। म्हणजे हे तिन्ही त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत। इथून पुढे आपला ज्यावेळेस अशा स्वरूपात आकृती येईल त्यावेळेला आपण लिहिणार आहोत हे आणि हे त्रिकोण समरूप आहेत, किंवा हा मोठा त्रिकोण आणि हा बारका त्रिकोण समरूप आहे, किंवा हा मोठा त्रिकोण आणि हा त्रिकोण समरूप आहे, असं आपण लिहिणार आहोत। आता आपण 30 60 90 चा प्रमेयाविषयी थोडीशी माहिती बघूया। मी काटकोन त्रिकोण काढतोय, यामध्ये हा 30 अंश आहे, हा 60 अंश आहे। ह्याला एक नाव देऊया आपण ए बी सी। आता 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते। अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोथेनियस। 30 अंशासमोरची बाजू कोण आहे पहा? 30 अंशासमोर बीसी आहे, निम्मी 1/2 कुणाच्या? कर्णाच्या। कर्ण किती आहे? एसी। अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री 30 अंशासमोरची बाजू हाफ ऑफ हायपोथेनियस कर्णाच्या निम्मी असते। तसंच 60 अंशासमोरची बाजू, इथे मी अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणतोय, अपोजिट साइड। आता 60 अंशासमोरची बाजू कोण आहे? एबी। कुणाच्या? एबी कशी आहे? कर्णे 3/2 कर्णाच्या। हे पहा 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते। अपोजिट 60 डिग्री ऑफ साइड इज इक्वल टू √3/2 टाइम ऑफ हायपोथेनियस। अपोजिट साइड 60 डिग्री 60 अंशासमोरची बाजू कशी असते पाहणं, तर कर्णे 3/2 पट कर्णा एवढी असते। ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या होत्या इयत्ता 9वी मध्ये।
ह्या पेपरात रिपीट केलं कारण की तुम्हाला ह्याच्या विषयी माहिती असावी त्यासाठी. आता 45 45 90चा जर त्रिकोण घेतला तर पहा, इथं मी काय करतोय 45 45 90 45 45 90 डिग्री ट्रायंगल. हा 45 45 90चा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये आता 45 अंशासमोरची बाजू कोण आहे पहा, 45 अंश समोरची बाजू ए बी आहे. कोण आहे, ए बी आहे. इकडे 45 अंश कोण आहे, बीसी आहे. ए बी बरोबर बीसी बरोबर कशा आहेत, 45 अंश समोरची बाजू ही कर्णाच्या कर्णीत 1/2 पट असते. 1/2 पट कोणाच्या, कर्णाच्या. ज्यावेळेस या स्वरूपात आकृती देते त्यावेळेस ह्या बीसी ची किंवा ए बी ची किंमत कशी काढायची, ए बी बरोबर बीसी बरोबर 1/2 AC. अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 टाइम ऑफ हायपोथेनियस. या स्वरूपात ह्या गोष्टी तुमचं गेल्या वर्षी होत्या त्या परत रिव्हिजन मी मुद्दाम केलं कारण की आता तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या प्रकरण दुसऱ्यामध्ये आपला वापर करायचा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय याच्याविषयी माहिती पाहूया. आता पायथागोरस त्रिकूट म्हणजे काय असतं, त्या पायथागोरस त्रिकूट म्हणजे तुम्हाला कुठल्याही 3 बाजू दिल्या. 3 बाजूमध्ये सगळ्यात मोठी बाजू कोण आहे बघायचं. त्या मोठ्या बाजूचा वर्ग हा कुणा एवढा असतो, उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. त्याला पायथागोरस त्रिकूट असं आपण म्हणतो. त्याला इंग्रजीत ट्रिपलेट असं म्हटलं जातं. ह्याच्यावर उदाहरण आपण 2.1 मध्ये शिकणार आहोत. हे मला वाटतं इयत्ता 9वी मध्ये आणि 8वी मध्ये पण आपण हे पाहिलं होतं. पायथागोरस ट्रिपलेट त्यामध्ये काय असतं, सगळ्यात मोठी बाजू असते म्हणजे 3 बाजू घेतो. त्या 3 बाजूमध्ये सर्वात मोठी जी बाजू असते त्या मोठ्या बाजूचा वर्ग पुन्हा एवढा असतो, उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. असं असेल तर आपण म्हणतो तो पायथागोरस त्या पायथागोरस प्रमेयानुसार तो त्रिकोण कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे असं आपण म्हणतो. चला बाळांनो, आज आपण सिमिलॅरिटी ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल मराठीमध्ये काटकोन त्रिकोणाचा समरूपतेबद्दल जो प्रमेय आहे तो प्रमेय आता शिकणार आहोत. प्रमेयाचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट वाचतोय पहा. In the right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then 2 triangles formed are similar to the original triangles and to each other. काय म्हणले पहा, आता राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या कोनातून म्हणजे काटकोन करणारा हा कोण आहे, ह्या कोनातून टाकलेला लंब कुठं, कर्णावर टाकलेला लंब, याच्यापासून होणारे 2 त्रिकोण व मूळ त्रिकोण हे एकमेकाशी समरूप असतात. हा प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा आहे. चला मग मी आता सिद्ध करतोय. आता गिवन काय दिलंय पहा, आकृतीमध्ये आपल्याला ते सांगितलंय, प्रश्नामध्ये स्टेटमेंट मध्ये सांगितलंय. काय सांगितलंय पहा, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला लंब, काटकोन करणाऱ्या कोनातून कर्णावर टाकलेला लंब, ह्याच्यानुसार मी आकृती काढली. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि बीडी हा काय केला, लंब टाकला एसी वर. जे आकृतीमध्ये दिसतंय त्याला म्हणायचं पक्ष. गिवन आकृतीमध्ये काय दिसतंय पहा, त्रिकोण एबीसी इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा काय आहे, 90 अंश आहे. तसेच बीडी लंब कर्ण एसी, बीडी लंब हायपोथेनियस एसी, हा कर्ण एसी. मराठीमध्ये पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, बीडी लंब कर्ण एसी, बीडी लंब कर्ण हा एसी. तर साध्य प्रूफ काय सांगितलं प्रूफ काय करायचंय प्रूफ, तर
हे त्रिकोण आणि मोठा त्रिकोण, तिन्ही त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत, हे दाखवायचं आपल्याला. त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी किंवा एडीबी समरूप बीडीसी, तिन्ही त्रिकोण समरूप आपल्याला दाखवायचे आहे. आता मी हे सिद्ध कसं करतो का, प्रूफ, सिद्धता कशी करतो लक्ष द्या. आता हा मोठा त्रिकोणाचं नाव आहे एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, आणि ह्या बारक्या त्रिकोणाचं नाव आहे एडीबी. हे दोन्ही त्रिकोण मला समरूप दाखवायचे आहेत. मग दाखवतोय कसं ते नीट बघा. तर एबीसी आणि एडीबी कुठं आहे, हा एबीसी हा मोठा त्रिकोण, एडीबी हा छोटा त्रिकोण. आता ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये मी वाटल्यास रंगवतो. हा पहा, एडीबी रंगवतोय, आता हा एडीबी हा त्रिकोण रंगवला त्रिकोण आणि एबीसी हा मोठा त्रिकोण. ह्या दोन्ही त्रिकोणात काय काय सेम आहे, इथं 90 आहे, इथं 90 आहे. म्हणजे एबीसी त्रिकोणामध्ये कोण एबीसी हा 90 अंश आहे, तर एडीबी मध्ये कोण एडीबी हा 90 अंश आहे. एडीबी प्रत्येकी 90, इच अँगल 90 डिग्री, इच अँगल 90 डिग्री, इच अँगल 90 डिग्री. पुढे अजून काय सेम आहे, हा कोण ए, लहान त्रिकोणामध्ये पण आहे, मोठ्यामध्ये पण कोण ए आहे. मग अँगल ए कॉमन अँगल ए, कॉमन अँगल सामायिक कोन. म्हणून हे दोन त्रिकोण काय झाले हो, समरूप झाले. एडीबी कसोटी कुठली, कोको, ए टेस्ट, इंग्लिश मध्ये ए टेस्ट, मराठीमध्ये काय येणार, कोको कसोटी. समीकरण नंबर इथे 1 द्या वाटल्यास. हे जसं मी सिद्ध केलं, हा त्रिकोण समरूप दाखवला, तसं हा त्रिकोण आणि हा त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचा आहे. इन ट्रायंगल एबीसी आणि दुसरा त्रिकोण कुठला, बीडीसी. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सेम आहे पहा. एबीसी हा मोठा त्रिकोण आणि बीडीसी हा छोटा त्रिकोण. यामध्ये एबीसी हा 90 आहे, बीडीसी हा 90 आहे. कोण एबीसी एकरूप, कोण बीडीसी प्रत्येकी 90, इच अँगल 90 डिग्री. अजून काय सेम आहे, हा कोण सी दोन्ही त्रिकोणात आहे. मी निळ्या पेनी रंगवतो का, हा बारक्या त्रिकोणामध्ये पण आहे, मोठ्यामध्ये पण आहे. कोण सी, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी, कॉमन अँगल सामायिक कोन. म्हणून दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. कसोटी कुठली बाळांनो, तर कोको कसोटी, ए टेस्ट. याला नंबर आपण 2 देऊ. आता 1 नंबर 2 नंबर कडे जर नीट लक्ष देऊन बघितलं तर काय दिसतंय पा, एबीसी आहे, इथं पण एबीसी आहे, एबीसी आहे, एबीसी आहे. मग हे आणि हे समरूप होईल का, होणार ना. म्हणून समीकरण 1 व 2 वरून इक्वेशन 1 and 2 काय सांगता येईल पा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. तिन्ही त्रिकोण एकमेकाशी कसे झाले, समरूप झाले. हा प्रमेय सोपा आहे. पुन्हा एकदा आपण चर्चा करू. कसं केलं पहा, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कोन बी हा 90 अंश आहे, बीडी लंब एसी हे पक्ष गिवन. प्रूव्ह कसं केलं, हा ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी आणि सिमिलर ट्रायंगल बीडीसी हे तिन्ही ट्रायंगल कसे सिमिलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे.
हे साध्य. आता सिद्ध कसं करतो पण मी सिद्ध कसं करतोय, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण दोन त्रिकोण घेतलं म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि हा बारका त्रिकोण रंगवलेला लाल रंगाचा. दोन त्रिकोणामध्ये काय काय सेम आहे दाखवलं. काय सेम आहे, एबीसी आणि एडीबी. हा एबीसी आणि हा एडीबी 90 आहे. कोण ए हा दोघांमध्ये पण सामायिक आहे. हा कोण ए हा या त्रिकोण आणि मोठ्या त्रिकोणात सामायिक आहे. मग दोन्ही त्रिकोण समरूप झाले कोक कसोटी. हे जसं सिद्ध केलं तसंच हे त्रिकोण आणि हे त्रिकोण घेतला, त्यामध्ये देखील कोण एबीसी आणि कोण बीडीसी हा हे दोन्ही 90 आहेत. हे 90 आहेत. मग नंतर कोण सी, दोघांमध्ये पण कोण सी हा कॉमन आहे. दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले कसोटी कोक कसोटीनुसार. 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघितलं एबीसी एबीसी आहे म्हणून समीकरण 1 व 2 वरून एबीसी समरूप एडीबी समरूप बीडीसी, तिन्ही त्रिकोण काय झाले, एकमेकाशी समरूप झाले. आता आपण दुसरा प्रमेय पाहतोय. दुसरा प्रमेय काय सांगितलं पहा, जॉमेट्रिक मीन थेरम, भूमितीय मध्याचा प्रमेय. ह्या प्रमेयामध्ये काय सांगितलंय की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला जो लंब असतो त्या लंबाचा वर्ग हा कुणावर असतो, ज्या कर्णावर लंब टाकलाय त्या कर्णाचे 2 भाग होतात, त्या 2 भागांचा गुणाकार एवढा हा लंब असतो. हे आपला सिद्ध करायचं आहे. हे प्रमेय आता बघायचं आहे. चला मग मी ते प्रमेयाचं स्टेटमेंट वाचून घेतो पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोथेनियस फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट इनटू विच द हायपोथेनियस इज डिवायडेड. काय सांगितलंय पहा, काय सांगितलंय की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेले लंब. आता आपण काय करूया, पहिल्यांदा काटकोन त्रिकोण काढून घेऊया. एक आकृती काढली मी, काटकोन त्रिकोण आहे एबीसी. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला लंब, हा कर्णावर मी लंब टाकला, ह्याला नाव देऊया डी, नाव देऊया एडी, बीडी हा लंब आहे. मग ह्या बीडीचा वर्ग पुन्हा एवढा असतो, एडी गुणले डीसी एवढा असतो. प्रमेयात काय सांगितलंय, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या किंवा काटकोन करणाऱ्या कोणातून टाकलेला लंब आहे, तो कोणावर कर्णावर तो लंब टाकला तर ही बाजू, ह्या बाजूचा वर्ग पुन्हा एवढा आहे, तर ह्या दोघांच्या गुणाकारा एवढा आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पक्ष मिळून देतोय, गिवन आकृतीमध्ये जे दिसतं ते पक्ष. एन ट्रायंगल एबीसी, बी हा काय आहे 90 अंश आहे, बी बरोबर 90 डिग्री, आणि बीडी लंब हायपोथिनियस एसी, मराठीमध्ये बीडी लंब कर्ण एसी. हे झालं पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, बीडी लंब कर्ण एसी. आता साध्य करायचं प्रूफ. काय आपण प्रूफ काय साध्य करायचं आहे, बीडीचा वर्ग कुणा एवढा आहे, एडी गुणले डीसी ह्याच्या एवढा आहे. हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. ह्या बीडीचा वर्ग हा एडी गुणले डीसी एवढा आहे, हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. मग सिद्ध कसं करायचं पण प्रूफ. ही आकृती आपण आता यापूर्वी कुठं बघितली आहे, अशी आकृती आता आपण थोड्या वेळापूर्वी सिमिलरिटी राईट अँगल्ड थेरम याच्यावर बघितलं. म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता काय सांगते, जर काटकोन करणाऱ्या कोणातून लंब टाकला त्याच्यापासून जर त्रिकोण झाले ते तिन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात. हा काटकोन त्रिकोण समरूपतेचा प्रमेय सांगतो. त्यानुसार मी काय करतो पहा, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण दोन्ही त्रिकोण समरूप आहे असं मी लिहितो. कुठला, हा आणि हा. एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी, हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत असं आपण लिहूया. कारण समरूप त्रिकोणाचा प्रमेय, सिमिलरिटी ऑफ
राईट अँगल्ड ट्रायंगल. मराठीमध्ये ट्रायंगलच्या मी त्रिकोण चिन्ह काढतोय. मराठीमध्ये पहा, काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचा प्रमेय. त्यानुसार मी काय केलं, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण समरूप आहे असं मी लिहिलं. आता मला ह्यांच्या संगत बाजू लिहितो मी. पहा, एडी छेद बीडी, डीबी छेद डीसी, AB छेद BC. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या जोड्या असं मराठीत लिहायचं. इंग्रजीमध्ये करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता मला काय हवाय, बीडी हवाय, बीडीचा वर्ग हवाय. तर बीडीचा वर्ग कुठे आहे तर मी अंडरलाईन करतो, लाल पेनी मुद्दाम अंडरलाईन करतो का दिसावं म्हणून. तर बीडी आहे, इथं पण बीडी आहे, डीबी म्हणजेच बीडी. हे दोनच गोष्टी मी पुढे लिहून देतो. पहा, एडी छेद बीडी बरोबर डीबीच्या बीडी लिहितो, बीडी छेद डीसी. ही गोष्ट मला नको आहे त्यामुळे मी ही लिहित नाही. प्रश्नामध्ये हे नाहीच ना, स्वाध्यायामध्ये हे नाहीये म्हणून मी हे लिहित नाहीये. आता क्रॉस मल्टिप्लाय करू, बीडी गुणले बीडी, एडी गुणले डीसी, बीडी गुणले बीडी काय होईल पहा, बीडीचा वर्ग, एडी गुणले डीसी. मला हेच विचारलं होतं, बीडीचा वर्ग एडी गुणले डीसी. या स्वरूपात हा प्रमेय सोपा आहे. पुन्हा एकदा सांगतो पहा, एबीसी हा त्रिकोण आहे, ए मध्ये बी हा 90 आहे, बीडी लंब एसी कर्ण, कर्ण बीडी हा लंब कर्ण एसी वर आहे. मग आपल्याला काय सिद्ध करायचंय, बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणले डीसी हे साध्य सिद्ध करायचंय. मग काय केलं, त्रिकोण हा त्रिकोण दोन्ही समरूप आहेत मी डायरेक्ट केलं. काय डायरेक्ट प्रमेय आहे ना, मग शिकलो आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग आपण पाहिलं होतं, काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णातून लंब टाकला असेल तर होणारे त्रिकोण कसे असतात, एकमेकाशी समरूप असतात. मग ह्याच्या जोड्या लावल्या, प्रश्नाकडे बघितलं, बीडी हवाय, बीडी अंडरलाईन केलं, हे दोनच जोड्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, आपल्याला उत्तर मिळालं. या स्वरूपात जॉमेट्रिक मीन ज्यावेळेस आपण गणित सोडवतो त्यावेळेस अशा स्वरूपात तुम्हाला किंमत दिली जाते. ही किंमत दिली असेल, ही दिली असेल तर ही किंमत आपल्याला काढता यायला पाहिजे आहे. किंवा तुम्हाला ही बाजू आणि ही बाजू दिली असेल तर ही बाजू काढता यायला पाहिजे. त्यावेळेस आपण जॉमेट्रिक मीनचा जो थेरम आहे हा थेरमचा यूज आपण करणार आहोत. आता पुढचा प्रमेय जो करणार आहे महत्वाचा आहे तो पायथागोरस थेरम, म्हणजेच इंग्लिशमध्ये पायथागोरस थेरम, मराठीमध्ये पायथागोरस प्रमेय पाहतो. आता तो महत्वाचा आहे. आता आपण पायथागोरस प्रमेय, पायथागोरस थेरम आता पाहणार आहोत. या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा जो प्रमेय आहे तो आज आपण बघणार आहोत. चला मग आता मी प्रमेयाचं स्टेटमेंट काय दिलंय ते वाचून घेतोय. पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये द स्क्वेअर ऑफ हायपोथिनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. हे प्रमेयाचं वाक्य आहे. ह्याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, काटकोन त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे का, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी आकृतीमध्ये आकृती काढली, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. ह्यामध्ये कर्णाचा वर्ग कोण आहे, हा कर्ण कोण आहे, बीच्या समोर 90 च्या समोर कर्ण असतो. एसीचा वर्ग हा एबी वर्ग आणि बीसी वर्ग ह्यांच्या बेरजेएवढा आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. चला मग पक्ष काय दिसत ते लिहायचं. गिवन काय दिसतंय पहा, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी बरोबर 90 डिग्री. ते कोण एबीसी मध्ये कोण बी हा 90 अंश आहे. हे झालं पक्ष. प्रूव्ह काय करायचं आहे, काय साध्य करायचं पहा, एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. एसीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग
हे आम्हाला साध्य सिद्ध करायचं आहे. आता यासाठी आपल्याला एक रचना करावी लागेल. कन्स्ट्रक्शन. काय पण कन्स्ट्रक्शन रचना काय करतोय मी, तर आकृतीमध्ये ह्या बी मधून एक लंब टाकतोय. बीडी परपेंडिक्युलर एसी, बीडी परपेंडिक्युलर हायपोथेनियस एसी. तर मी रेल्या सेगमेंट लिहायचो. रेषाखंड बीडी लंब कर्ण एसी, बीडी लंब कर्ण एसी. बीडी हा एसी वर लंब टाकला. आता सिद्धता करायची. सिद्धता कशी करायची ते पहा. प्रूफ. काय काय केलं पुन्हा एकदा पहा. पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश. साध्य एसी चा वर्ग एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग हे साध्य करायचं. मग रचना काय केली, कन्स्ट्रक्शन काय केलं, बीडी लंब एसी ही रचना केली. आता सिद्धतामध्ये काय येतं पहा. त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये काय दिसत तुम्हाला, कोण बी बरोबर 90 अंश आहे, काटकोन त्रिकोण आहे. तसेच बीडी लंब एसी, बीडी लंब कर्ण एसी आहे, हायपोथेनियस एसी. हे आपण रचना केली आहे, कन्स्ट्रक्शन केले. या स्वरूपात एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये हा लंब आला तर आपण काय करतोय, दोन त्रिकोण समरूप असतात. यापूर्वी आपण चर्चा केली होती. आता मी मोठा त्रिकोण हा बारका त्रिकोण समरूप आहे हे दाखवतो पहा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी, एडीबी. कारण मग असं लिहायचं, यापूर्वीच्या प्रमाणे आपण लिहिलं होतं. काय लिहिलं होतं पहा, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. मराठीमध्ये काटकोन त्रिकोणाची समरूपतेचा प्रमेय, काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेचा प्रमेय, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम असं म्हणा चालतंय. थेरम. आता काय केलं, एबीसी हा मोठा त्रिकोण, हा एडीबी हा त्रिकोण समरूप दाखवला. ह्यांच्या संगत जोड्या लावूया आपण. चला, संगत जोड्या कशा येतील, एबी छेद एडी, तसं बीसी छेद डीबी. पुढे एसी आणि एबी, एसी आणि एबी या स्वरूपात संगत जोड्या लावल्या. काय लिहायचं तर, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या जोड्या. मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला जे सेम सेम आहे ते लिहायचं. काय सेम सेम आहे पहा, हे पहा इथं एबी आहे, एबी आहे. जिथं सेम सेम आहे मी तिथं लाल करतो, लाल पेननी रंगवतोय. हा एबी आहे, इथं पण एबी आहे. हे जवळ जवळ लिहितो. एबी छेद एडी, एबी छेद एडी बरोबर एसी छेद एबी. यांचा क्रॉस मल्टिप्लाय करतो, एबी गुणिले एबी बरोबर एसी गुणिले एडी. एबी गुणिले एबी काय होईल, एबी चा वर्ग एसी गुणिले एडी. समीकरण नंबर 1. हे जसं केलं तसंच हा मोठा त्रिकोण आणि हा बारका त्रिकोण याच्यावरती पण तसं करूया. त्रिकोण एबीसी समरूप हा त्रिकोण बीडीसी, बीडीसी. कारण हेच लिहायचं, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल थेरम. मराठीमध्ये काटकोन त्रिकोणात समरूपतेचा प्रमेय. यांच्या पण संगत जोड लावूया. एबी छेद बीडी, बीसी छेद डीसी, एबी आणि बीडी, बीसी आणि डीसी, एसी छेद बीसी. आता इथं कारण काय येणार, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ह्यामध्ये सेम सेम काय पहा, त्याला मी लाल पेननी परत गोल करतोय. सेम सेम कुठे आहे, बीसी बीसी सेम आहे,
तेवढंच खाली लिहायचं. बीसी छेद डीसी बरोबर एसी छेद बीसी. क्रॉस मल्टिप्लाय बीसी गुणिले बीसी बरोबर एसी गुणिले डीसी. बीसी गुणिले बीसी बीसी चा वर्ग एसी गुणिले डीसी. हे समीकरण नंबर 2. इथपर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या पुन्हा एकदा आपण चर्चा करू. तर शेवटची पायरी आहे. तर आतापर्यंत काय काय पाहिलं परत आम्ही सगळं रिपीट करतो. पहा आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं, प्रमेयाचं वाक्य होतं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो. मग मी एक काटकोन त्रिकोण काढला एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा 90 अंश आहे पक्ष गिवन. प्रूव्ह काय करायचंय, एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचंय. मग कन्स्ट्रक्शन काय केलं, बीडी परपेंडिक्युलर एसी. बीडी हा लंब एसी वर टाकला, ही रचना केली. मग सिद्धता कशी केली आपण, सिद्धता करताना मोठा त्रिकोण हा बारका त्रिकोण घेतला. एबीसी आणि एडीबी ह्या दोन त्रिकोणामध्ये समरूप दाखवले. का समरूप आहेत, समरूप का आहेत, कारण त्याचा विषय आपण प्रमेय पाहिला होता. जर काटकोन त्रिकोणामध्ये लंब काढला असेल आणि त्याच्यापासून होणारे जर त्रिकोण असतील ते होणारे दोन त्रिकोण व मूळ त्रिकोण एकमेकाला समरूप असतात. त्यानुसार मी हे दोन त्रिकोण समरूप दाखवले, त्यांच्या जोड्या लावल्या. जे सेम सेम आणि गोल केलं ते जवळजवळ घेऊन घेतलं, त्यांचा क्रॉस मल्टिप्लाय केला आणि इक्वेशन नंबर 1 दिलं. परत हा एबीसी आणि हा बीडीसी घेतला, त्यांच्या देखील जोड्या लावल्या. सेम सेम कुठे गोल केलं, तेवढंच खाल्लेलं, क्रॉस केला आणि समीकरण नंबर 2 दिला. पुढची पायरी आम्हाला प्रश्नाकडे बघतोय मी. काय आपण एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग आणायचा आहे. एबी वर्ग मिळाले, बीसी वर्ग मिळाले. ह्या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज म्हटले. मग बेरीज करून बघूया येते का. चला समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 कसं होईल बेरीज, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर. इकडे ह्यांची पण बेरीज करू. एसी गुणिले एडी अधिक एसी गुणिले डीसी. काय केलं, ही बाजू आणि ही बाजू ह्यात बेरीज. तर ह्यामध्ये दोघांमध्ये ही बेरीज करत असताना दोघांमध्ये जर सेम सेम असेल तर कॉमन काढायचं. कॉमन काढू. एसी हा कॉमन काढला, उरतंय काय पहा कंसात. एसी जर मी कॉमन काढला तर कंसामध्ये काय उरतंय, एडी प्लस डीसी. आता एसी गुणुले एडी प्लस डीसी म्हणजे काय पहा, एडी प्लस डीसी, एडी प्लस डीसी काय झालं, एसी झालं. एसी म्हणजे एसी गुणले एसी काय झालं, एसी चा वर्ग. वर येतोय हे पहा, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी गुणिले एसी, एसी चा वर्ग. आम्हाला हे साध्य सिद्ध करायचं होतं. या स्वरूपात हा प्रमेय सिद्ध झाला. बाळांनो हा प्रमेय 2013, 2014, 2009 या स्वरूपात भरपूर वेळा परीक्षेला विचारले गेले आणि तुम्ही हा प्रमेय एकदम परफेक्ट करा. 3, 4, 5 वेळा हा प्रमेय लिहा, पुन्हा पुन्हा बघा, सराव करा. हा प्रमेय परफेक्ट होतो. शक्यतो प्रमेय लिहून झाल्यानंतर पुन्हा एक 5 दिवसांनी त्रिकोणांची नाव बदलून द्या. एबीसी च्या ऐवजी पी क्यू आर लिहा, इतर डी च्या ऐवजी एम लिहा. म्हणजे तुम्हाला तो प्रमेय येतो का बघा. या स्वरूपात ह्या प्रमेयांचा सर्व प्रमेयांचा सराव करा आणि ह्या प्रमेय पुन्हा पुन्हा बघत राहिल्यास ते तुमच्या लक्षात कायमच राहतील. जर तुम्ही आता प्रमेय लक्षात परफेक्ट केले, एक 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, त्या प्रमेयाकडे आपण लक्ष दिलं नाही तर हे सगळे प्रमेय तुमचे एकदम ब्लँक होतील, पुस्तकातील समजणार नाहीत. त्यासाठी काय करायचं बाळांनो, हे प्रमेय पुन्हा 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 रिव्हिजन करणं फार महत्वाचं आहे. एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा रिव्हिजन केलं ते कायमच्याच आपल्या लक्षात राहतं.
ह्या प्रमेयाचं देखील तसंच आहे. भूमितीमध्ये पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण ह्या 3 प्रकरणात प्रमेय आहेत आणि त्या प्रमेयावरच आधारित पहिले 3 टॉपिक आहेत. आणि तुम्हाला जर गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडायचे असतील तर हे 3 टॉपिक मधले सर्व प्रमेय तुमचे परफेक्ट असणं फार महत्वाचं आहे. आता आपण पुढच्या